भारतामध्ये पहिल्यांदाच ब्रिटिशांच्या विरोधामध्ये एवढ्या मोठ्या प्रमाणावरती हा लढला गेलेला आहे. बघा, आता ह्या लढ्याची व्याप्ती आपल्या लक्षात आलेली आहे. आता आपण या ठिकाणी उठावामध्ये जे सहभागी झालेले नेते होते, ज्यांच्या नेतृत्वाखाली या देशामध्ये पहिल्यांदा ब्रिटिश सरकारच्या विरोधामध्ये राष्ट्रीय पातळीवरती लढा उभा केला गेला, ते कोणकोणते नेते होते, त्यांनी नेमकी काय कामगिरी केलेली आहे याच्यावरती सुद्धा आपण एक नजर टाकूया. तर त्यामध्ये पहिल्यांदा आपल्याला उल्लेख करावा लागेल बहादूर शाह. आता बहादूर शाह जफर हा शेवटचा मुघल सम्राट होय. ज्यावेळेस तो सम्राट झाला त्यावेळेस म्हणजे बंडवाल यांनी त्याला भारताचा शहनशाह म्हणून घोषित केलं. त्यावेळेस त्याचं वय हे 82 वर्षाचं होतं. त्या परिस्थितीची एक मांग म्हणजे त्या परिस्थितीच्या अपरिहार्य कारणामुळं, परिस्थितीच्या रेट्यामुळं त्यांनी स्वतःला बादशाह म्हणून घोषित केलेला आहे. त्यांनी बंडवाल्याच्या होमध्ये हो मिसळलेला. दिल्ली ताब्यामध्ये आल्यानंतर ब्रिटिशांनी त्याला कैदेमध्ये घेतलेलं आहे, टाकलेलं आहे. आता बघा, खरं म्हणजे दिल्ली ब्रिटिशांच्या ताब्यामध्ये गेली. त्याला सिख फलटण आणि त्याचबरोबर सर जॉन लॉरेन्स यांचं नेतृत्व हे कारणीभूत ठरलेलं आहे. दिल्लीला जे काही ब्रिटिशांना यश मिळालं त्याच्यामध्ये या 2 घटकांचा फार मोठा वाटा आहे, हेही आपण लक्षामध्ये घेतलं पाहिजे. हे जे तुंबळ युद्ध झालं दिल्लीमध्ये, त्यामध्ये ब्रिगेडियर जॉन निकोलस हा ब्रिटिश सेनापती मारला गेलेला आहे. आणि दिल्ली ताब्यामध्ये आल्यानंतर ब्रिटिश जनरल हडसननी या मुघल बादशाला कैद केलेला आहे, त्याला कैदेमध्ये टाकलेलं आहे आणि शेवटी त्याला रंगून या ठिकाणी पाठवण्यात आलेलं आहे. आणि त्याच ठिकाणी 7 नोव्हेंबर 1862 रोजी या बादशाचा दुःखद अशा स्वरूपाचा अंत झालेला आहे. आता बघा की बहादूर शाहनी मुघल बादशाह म्हणजे हा जो मुघल बादशाह आहे यांनी भारताचा बादशाह व्हायला संमती दिली. यामुळं सैनिकांच्या मनामध्ये आणि सैन्यामध्ये एक नवीन अशा स्वरूपाचा उत्साह पसरलेला होता. त्यामुळे या लढ्याला जोम आलेला आहे, हेही आपण लक्षामध्ये घेतलं पाहिजे. ब्रिटिशांच्या विरोधामध्ये हे सैनिक लढत आहेत तर त्यांना सहकार्य केला पाहिजे अशा स्वरूपाची सकारात्मक भूमिका त्यांनी घेतलेली आहे. खरं म्हणजे बादशाह व्हायला म्हणजे बादशाह आपण व्हायला त्याचा नकार होता खरा तर, परंतु त्यांनी बंडवाल्यांचा आग्रह आणि सकारात्मक भूमिका आपण निभावली पाहिजे, या भूमिकेतून त्यांनी याला होकार दिलेला आहे. आणि त्यामुळं सैन्यामध्ये एक उत्साह निर्माण झालेला आहे, हे आपण मान्य केलं पाहिजे. यानंतर या उठावाचे दुसरे नेते म्हणजे नानासाहेब पेशवे. तर बाजीराव द्वितीय यांनी गोविंद धोंडोपंत यांना दत्तक घेतलेलं आहे. हेच नानासाहेब पेशवे हो. तर बाजीराव दुसऱ्यांच्या नंतर बाजीराव दुसऱ्याला मिळणारी
जी 8 लाख रुपयाची वार्षिक पेन्शन होती, ती पेन्शन वारसा हक्काने नानासाहेबांना मिळायला पाहिजे होती, परंतु ब्रिटिशांनी त्यांची ती पेन्शन बंद केलेली आहे आणि त्यामुळे नानासाहेब ब्रिटिशांवरती चिडून होते. आणि जेव्हा कानपूरमध्ये भारतीय सैनिक ब्रिटिशांच्या विरोधामध्ये गेलेले आहेत, त्यावेळेस या भारतीय सैनिकांना त्यांचं नेतृत्व म्हणजे आपले पुढारी म्हणून नानासाहेबाला मान्यता दिलेली आहे आणि 1 जुलै 1857 रोजी ब्रिटिशांचं राज्य खालसा झालेलं आहे आणि आपण मुघल बादशहाच्या अखत्यारीत राहून पेशवा झाल्याचं नानासाहेबांना जाहीर केलेलं आहे. तर कानपूरमध्ये भारतीय सैनिक अशा पद्धतीने ब्रिटिशांच्या विरोधामध्ये गेलेले आहेत. नानासाहेब त्या ठिकाणी पेशवे झालेले आहेत. ही बातमी ज्यावेळेस ब्रिटिशांना कळालेली आहे, त्यावेळेस कानपूर ताब्यामध्ये घेण्यासाठी त्या ठिकाणी जनरल हेनरी हॅवलॉक यांच्या नेतृत्वाखाली मोठी फौज कानपूरला पाठवून देण्यात आलेली आहे आणि 12 जुलै ते 17 जुलै या 5 दिवसामध्ये नानासाहेब पेशवे आणि हेनरी हॅवलॉक यांच्यामध्ये तुंबळ अशा स्वरूपाचं युद्ध झालेलं आहे. परंतु या युद्धामध्ये दुर्दैवाने नानासाहेबांचा पराभव झालेला आहे आणि कानपूर कंपनी सरकारच्या ताब्यामध्ये गेलेला आहे. कंपनी सरकारच्या ताब्यामध्ये कानपूर गेलेलं असलं तरी नानासाहेबांनी आणि तात्या टोप्यांनी इतर काही संस्थानिकांची मदत घेऊन परत कानपूरवरती आपलं वर्चस्व प्रस्थापित केलेलं आहे. परंतु नानासाहेबांचं हे वर्चस्व क्षणभंगूर अशा स्वरूपाचं ठरलेलं आहे. कारण परत कानपूरवरती ताबा मिळवण्यासाठी ब्रिटिश सैन्याचा मुख्य कमांडर सर कॉलिन कॅम्बल यांच्या नेतृत्वाखाली ब्रिटिशांनी मोठी फौज रवाना केलेली आहे आणि त्यांनी तात्या नानासाहेब आणि तात्या टोप्यांचा पराभव करून कानपूरवरती आपलं वर्चस्व प्रस्थापित केलेलं आहे. यानंतर नानासाहेब आणि त्यांचे कुटुंबीय आश्रयासाठी नेपाळमध्ये गेलेले आहेत. तर अशा स्वरूपामध्ये आता नानासाहेबांचं काय योगदान राहिलेलं आहे, तर ब्रिटिशांच्या विरोधामध्ये कंपनी सरकारच्या विरोधामध्ये संस्थानिकांना उभा करणं, योजना आखणं, यामध्ये नानासाहेब पेशव्यांचं मोठं योगदान हे राहिलेलं आहे. हेही आपण लक्षामध्ये घेतलं पाहिजे. यानंतर झुंजार अशा पद्धतीच्या रणरागिणीच्या रूपामध्ये 1857च्या या स्वातंत्र्य लढ्यामध्ये ज्यांनी अतुलनीय अशा स्वरूपाचं योगदान दिलं, त्या म्हणजे झाशीच्या राणी लक्ष्मीबाई. या लक्ष्मीबाई झाशीचे संस्थानिक गंगाधरराव यांच्या त्या पत्नी. बघा, गंगाधरराव हे निपुत्रिक मरण पावलेले आहेत आणि त्यामुळं राज्याची सर्व जबाबदारी ही राणी लक्ष्मीबाईवरती आलेली आहे. त्यांनी त्यांचा दामोदर नावाचा एक मुलगा दत्तक घेतलेला होता, परंतु डलहौसीनं झाशी संस्थानचा दत्तक वारस नामंजूर केलेला आहे आणि झाशी संस्थान खालसा केलेला आहे. आणि त्यामुळं राणी लक्ष्मीबाई या ब्रिटिशांच्या विरोधामध्ये चिडलेली आहेत. मेरी झाशी नहीं दूंगी अशा स्वरूपाचा नारा त्यांनी बुलंद केलेला आहे. तर अशा पद्धतीनं झाशीचं संस्थान खालसा करण्याचा प्रयत्न करणं, झाशी ताब्यामध्ये घेण्याचा प्रयत्न करणं आणि त्याला तेवढ्याच तीव्र अशा स्वरूपाचा झाशीच्या राणीनं हा विरोध दर्शविलेला आहे. ब्रिटिशांशी झालेल्या या युद्धामध्ये या राणीला
वीर मरण आलेलं आहे. आणि रणरागिणी या रूपामध्ये या स्वातंत्र्य लढ्यामध्ये त्यांचं योगदान अविस्मरणीय अशा स्वरूपाचं राहिलेलं आहे. 17 जून 1858 रोजी ब्रिटिशांशी लढत असताना या राणीला वीर मरण आलेलं आहे. तर एक अत्यंत तेजस्वी रणरागिणी या रूपामध्ये राणी लक्ष्मीबाई हे सदैव हे भारतीयांच्या लक्षामध्ये राहील अशा स्वरूपाचं योगदान राणीनं दिलेलं आहे. यानंतर तात्या टोपे, रामचंद्र पांडुरंग टोपे उर्फ तात्या टोपे असं त्यांना म्हटलं जातं. 1857च्या सैन्याच्या उठावाचं नेतृत्व त्यांनी केलं, सैन्याचं नेतृत्व केलं. ग्वाल्हेर, त्याच्यानंतर कालपी, कानपूर या ठिकाणी सैनिकांनी जे उठाव केलं त्या उठावामध्ये फार महत्त्वाचा अशा स्वरूपाचा रोल तात्या टोप्यांनी अदा केलेला होता. गनिमी कावा युद्धतंत्राचा अवलंब करून त्यांनी इंग्रजांना जेरीस आणलेलं होतं. ग्वाल्हेरचा सरदार मानसिंग यांनी विश्वासघाताने त्या ठिकाणी तात्या टोप्यांना पकडून ब्रिटिशांच्या स्वाधीन केलेला आहे. तात्या टोप्यांवरती राज्यद्रोहाचा खटला चालवण्यात आलेला आहे आणि 18 एप्रिल 1857 मध्ये त्यांना फाशीची शिक्षा सुनावण्यात आलेली आहे. तर अशा पद्धतीनं या युद्धाची रणनीती आखण्यामध्ये, युद्धाचे डावपेच आखण्यामध्ये आणि ब्रिटिशांशी चिवट अशा पद्धतीचं झुंज देण्यामध्ये अतुलनीय अशा स्वरूपाचं योगदान हे तात्या टोप्यांचं राहिलेलं आहे. ते नानासाहेब पेशव्यांचे सेनापती होते. 1857च्या अनेक उठावामध्ये त्यांनी असामान्य अशा स्वरूपाचं रणकौशल्य दाखवलेलं आहे. यानंतर बेगम हजरत महल. तर बघा, अवध संस्थान जे आहे, या अवध संस्थानाच्या या बेगम हजरत महल राहिलेले आहेत. बघा, लखनौ ही अवधची राजधानी राहिलेली आहे. लखनौ या ठिकाणी ब्रिटिश सैनिक, भारतीय सैनिक ब्रिटिशांच्या विरोधामध्ये गेलेले आहेत. या उठाववाल्यांचं नेतृत्व बेगम हजरत महल यांनी केलेलं आहे आणि ब्रिटिशांचं कंपनी सरकारचं राज्य खालसा झालेलं आहे असं त्यांनी घोषित केलेलं आहे. आपल्या अल्पवयीन मुलाला त्यांनी गादीवरती बसवलेलं आहे. हे अवध संस्थान म्हणजे याच्यापूर्वी आपण अभ्यासलेलं आहे की अव्यवस्था आणि गोंधळ या नावाखाली हे संस्थान ब्रिटिशांनी खालसा केलेलं होतं आणि त्यामुळं त्या ठिकाणचे सामान्य जनता, जहागीरदार, सरदार हे ब्रिटिशांच्या विरोधामध्ये होते आणि त्यांनी 1857च्या उठावामध्ये अशा स्वरूपाचं योगदान दिलेलं आहे. लखनौ मध्ये हजरत बेगम महल यांनी ब्रिटिश राज्याची समाप्ती झाल्याची घोषणा करणं, त्यांच्या अल्पवयीन मुलाला गादीवर बसवणं, यामुळं ब्रिटिश चिडलेले आहेत आणि त्यांनी हॅवलॉक आणि ओट्रॅम यांच्या नेतृत्वाखाली मोठी फौज लखनौला रवाना केलेली आहे. आणि एवढी मोठी फौज लखनौवरती चालून आलेली असताना अत्यंत धीरोदात्त भावनेनं न डगमगता बेगम हजरत महल यांनी ज्या पद्धतीनं नेतृत्व केलं, ब्रिटिशांचा प्रतिकार केला, त्यांची ती भूमिका अत्यंत कौतुकास्पद अशा स्वरूपाची राहिलेली आहे. यानंतर राणा कुंवर सिंह. आता बिहार मधलं जगदीशपूरचे राणा कुंवर सिंह हे जमीनदार होते. त्यांच्याकडे एक छोटीशी जहागिरी होती, परंतु ज्या जहागीरदारावरती कर्जाचा मोठा बोजा आहे, त्यांच्या जहागिरीमध्ये अव्यवस्था आहे असं कारण सांगून ब्रिटिश सरकार
त्यांची जहागीर जप्त करण्याच्या विचारामध्ये होते आणि त्यामुळं राणा कुंवर सिंह हे अस्वस्थ अशा स्वरूपाचे होते. आणि बिहारमध्येच दानापूर या ठिकाणी भारतीय फौज हे ब्रिटिशांच्या विरोधामध्ये गेलेली आहे. त्या दानापूरच्या उठाववाल्यांचं नेतृत्व त्या ठिकाणी कुंवरसिंह यांनी केलेलं आहे. असामान्य अशा स्वरूपाचं शौर्य त्यांनी गाजवलेलं आहे. परंतु शेवटी त्यांना ब्रिटिशांच्या समोर नमतं घ्यावं लागलेलं आहे आणि त्यांच्यानंतर त्यांच्या भावाने सुद्धा हा लढा पुढे गतिमान ठेवण्याचा प्रयत्न केलेला आहे. तर अशा पद्धतीनं 1857च्या उठावामध्ये ह्या सर्व नेत्यांनी असामान्य अशा स्वरूपाची कामगिरी गाजवलेली आहे. ब्रिटिशांच्या विरोधामध्ये त्यांनी तीव्र अशा स्वरूपाचा लढा उभा केलेला आहे. तरी परंतु भारतीयांच्या पदरी हे अपयश आलं. बघा, या विविध ठिकाणी जवळपास 1 लाख भारतीय सैन्य ब्रिटिशांच्या विरोधामध्ये अत्यंत शौर्यानं लढण्याचं काम केलेलं आहे. तरी यांच्या पदरामध्ये, भारतीयांच्या पदरामध्ये अपयश आलं. याला काय कारणीभूत असतील? तर एक म्हणजे की उठाववाल्यामध्ये एक सूत्रता नव्हती. सर्वसामान्य अशा स्वरूपाचा नेता त्यांना लाभला नाही. योग्य अशा स्वरूपाचं नियोजन त्यांच्याकडे नव्हतं. याच्या उलट इंग्रजांकडं अशा स्वरूपाचं नेतृत्व लाभलं. त्यांच्याकडे अत्याधुनिक अशा स्वरूपाची साधनं होती, दळणवळणाची. यांचे शस्त्रास्त्र अत्यंत प्रगत अशा स्वरूपाची होती. अशा विविध कारणामुळं आणि अत्यंत दडपशाहीने आणि क्रूर अशा स्वरूपाच्या मार्गाने त्यांनी भारतीयांचा हा लढा दडपून टाकलेला आहे आणि त्यामुळं या लढ्याला हे अपयश आलेलं आहे.